नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम शिगवण आणि तुम्ही भेटत आहात प्रथम शिगवण चॅनलला। तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपण जात आहोत छोटासा असं फिरायला आणि देवी दाभोळला आहेच, देवीच्या पाया पडूया आणि फिरूया जरा इकडे तिकडे कुठे। खूप दिवसांनी दाभोळला जाणार आहे, बघूया काय नवीन वेगळं भेटतंय काय बघायला। तर तुम्ही आता सिनेमॅटिक चेक करा कारण खूप उशीर झालेला आहे आणि अवतार पण खूप घाई झाली कारण ह्या मित्रांनी कॅन्सल केलेला। नंतर अचानक फोन लावून सांगतात चल जाऊया आपण फिरून पण येऊ। तर जाऊया फटाफट आणि लवकरात लवकर निघायचं होतं म्हणून असेच कुठचेतरी कपडे घालून मी जात आहे दाभोळला। तर सिनेमॅटिक चेक करा आणि तिकडे गेल्यावरच थोडं बोलू। लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। गाईज आपण देवीला आलेलो आहोत, चंडिके देवीला। तर इतकी गर्दी आहे बघा आणि नेमकं आपण रविवारी आल्यामुळे किती गर्दी आहे ती बघा आणि तुम्हाला लाईन दाखवतो आणि दुकानं बघा। पहिले दुकानं किती आहेत इथं आणि लाईन। आपण देवीचं दर्शन कधी घेणार आहोत ते बघा। जेमतेम 5 ते 4 तास आपल्याला राहायला लागणार आहे। गाईच आता आपण आलेलो काय मला माहिती नाही कारण मी पण नवीन आहे इथं पहिला आणि पहिल्यांदाच आलोय। तर कोणाला माहिती असेल हे काय आहे ते सांगा मला, काय आहे ते दाखवतो। हे बघा फ्लॅश लावूया। तर गाईज हे बघा आम्ही कुठे आलेलो, देवीचं दर्शन घेऊन 3 तास रांगेत उभं राहून इथं असं फिरायला आलेलो आहे। तिथे पुरं मस्त फिरण्यासारखं आणि फोटो काढण्यासारखं पण आहे। बघूया फोटो काढूया आणि आपण अवतार बघू शकता काय झालं आहे, पुरा खराब झालं आहे। फोटोशूट चालू आहे, जब आपले पण थोडे फोटो काढूया। तेच आम्ही एवढा फिरून फोटो काढून पुरं बघू शकता वाटी। तर आहे ना हे जास्त कोणाला माहिती नाही, हा गोपाळ दाभोळला राहून ह्याला माहिती नव्हतं इथलं काय सीन, जे मला माहिती होतं असं ते काय नाही, साधारण त्याला माहिती नव्हतं काय सांगू। आणि आपण आता जाऊया बीचवर कारण संध्याकाळ पण झाले, सनसेट भेटेल काय ते अरे हां सनसेट भेटेल मस्त आहे आणि पुरं बघू शकता हिरवळ आहे, कोणाची तरी बाग आहे मस्त। मंदिरातलं दर्शन घेऊन आम्ही इथलं पण दर्शन घेतलेलं आहे। आज दिवसभर एकदम मस्त वाटलं देवीचं दर्शन घेऊन आणि तसंच आम्ही समुद्रावर फिरायला जात होतो। तर हा दाभोळचा बीचकडे जाण्याचा रस्ता आहे, मस्त आहे। कसला दुपारांच्या बागेतून जायला इतकं भारी वाटतंय ना बघा, हिरवळ पुरी आणि घरं कौलारू पाहायला खूप मजा येते। आणि इतकं बघू शकता तुम्ही काय आम्ही फिरतोय आणि सगळं आणि डोंगर हिरवगार बघू शकता, किती भारी वाटतंय। आणि आम्ही 4 मित्र पुरे एन्जॉय आज दिवसभर केलेलं आहे, देवीचं दर्शन घेतलेलं आहे। आणि गोपाळ म्हणाला इकडे पण देवी आहे तिथं पण जाऊया आपण कारण देवींचं सण आहे, देवींच्या सर्व पाया पडायचं आज। तसंच आम्ही निघालेलो आहेत। तर सिनेमॅटिक चेक करा। गाईज आम्ही पाया पडायला आलो आहोत इंगळाई देवीला। तर इथं मस्त कसलं भारी आहे बघा ना पाठी, हे बघा पुरं आणि देऊळ पण इतकं सुंदर आहे बघण्यासारखं। आणि देवीला पाया पडूया, तुम्हाला देवी दाखवतो। तर गाईज देवी बघा किती सुंदर सजवलेली आहे आणि वाचा देवीचं नाव पण आहे इथे आणि कडेला आसपास बघू शकता। आता आम्ही बीच म्हणजे देवीला पाया पडून खाली फिरायला आलेलो ते बघा कातळावर आणि इतकं सुंदर आहे ना, इथून नजारे दाखवतो तुम्हाला खाली उतरून। आधी उतरूया खाली, बघू शकता पुरं सीन बघू शकता किती भारी आहे, एक नंबर आलाय। वाळू पण बघा पुरा। गाईज दगड बघू शकता कसले आहेत, डिझाईन बघा दगडांची एक नंबर। तर गाईज दगड बघा केवढा मोठा आहे आणि हे बघा दगड किती
म्हणजे इथून वरनं पडले आहेत की काय माहिती नाही, पण दगड बघा केवढे आहेत, पुरी इकडे पण आहेत. तर गाईज हे बघा पुरी दगड बघा केवढी मोठी मोठी आहे. अरे दगड आणि सनसेट बघा इथे भारी दिसतोय. आणि दगड बघू शकता किती आहेत. आणि आम्ही पण जातोय तिकडे, पण हे लागतात पायाला, डेंजर. तर गाईज फोटो काढताना पडलेलो मी आणि माझी चुकीच होती. आणि तसंच आपण आता जाऊया घरी. आणि इतके आज दाभोळला मजा आलेली आहे. तुम्ही रोड पाहू शकता किती सुंदर आणि काळोख झालेला आहे. अप्पर लावल्याशिवाय मला दिसतच नाही, कारण डिप्परचा काय प्रॉब्लेम झाला असल्यामुळे. तर बघूया काय. आणि तुम्ही बघू शकता इतका. आणि मी एकटा आहे, मी एकटाच आहे गाडीवर. आणि पाठी गाडीने मित्र येतात ते. आणि आत्ता वाजलेले आहेत 8:30 वाजले असतील साधारण. गाडीचा घड्याळ पुढे आहे, त्यामुळे मला पण पटकन कळत नाही फोन काढल्याशिवाय. आणि इतकी मजा येते गाडी चालवायला, एकटाच फिरतोय असं वाटतंय. आणि इतकी एन्जॉय केलं मी. देवीचं दर्शन घेतलं. 2 देवींचं आज दर्शन झालेलं आहे. एक चंडिका देवी, आम्ही दरवर्षी यायचोच. आणि तसंच आज गोपाळने दुसऱ्या देवीचं दर्शन पण दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला ती माहिती नव्हती देवी तिथं आहे ती. तिथं आम्ही गेलेलो, पण आम्हाला तिथून बीचवरनं साधारण खूप मिनटं आहेत, 4-5 मिनटं लागत असतील. आम्ही तिकडे न गेल्यामुळे आम्हाला ती देवीचं माहिती नव्हतं, पण गोपाळला माहिती होतं, त्यामुळे आम्ही तिथं गेलो आणि देवीचं दर्शन घेतलं. आणि घरात निघणार तोवर मी येताना दगडांवरनं पडलो आणि कालवे लागले हाताला आणि पायाला पण लागलं आहे. आणि तसंच असू दे, काय ना काय थोडं होतंच. तसंच आपण हा ब्लॉग इथं संपवूया आणि सुंदर अशा पुढच्या ब्लॉगला भेटू. तोवर बाय बाय.